मुंबईकरांना 4 तास वेठीला धरणाऱ्या संपाला रेल्वे मोटरमॅन बरोबरच रेल्वे प्रशासनही तितकंच जबाबदार आहे। मुंबईकरांचे हाल करणारा हा संप टाळता आला असता क्षुल्लक कारणांसाठी संप करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणार की नाही असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलाय। पश्चिम रेल्वेचे मोटरमॅन त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनाबरोबर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा करतायत। त्या मागण्या खरं तर चर्चेनंही सोडवता आल्या असत्या। त्यातच 11 मोटरमनवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी त्यांनी लाखो मुंबईकरांना वेठीस धरण्याची आवश्यकता नव्हती। तसं पाहिलं तर त्यांच्या मागण्या क्षुल्लक अशाच होत्या। इन्स्ट्रक्टर लोकांना ट्रेनिंग सिलेक्शनसाठी जे प्रोसेस चालू होता त्या प्रोसेसमध्ये 13 लोक रिटर्नमध्ये पास झाले होते। त्या लेखी परीक्षेमधले 13 जणांमध्ये फक्त दोघांना निवडण्यासाठी त्यांनी 11 जणांचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट म्हणतो तो खराब केला आणि दोघांना एकदम अत्युच्च चांगला म्हणजे आउटस्टँडिंग रिपोर्ट दिला। आणि आमचा विरोध ह्याच गोष्टीला आहे की तुम्ही अशी पार्शिलिटी करू नका। त्याच्यासाठी आमचे 15 दिवस प्रशासनाशी बोलणी चालू होत, पण प्रशासनाने त्याला दाद दिली नाही आणि त्याचा भडका आधा उडालेला आहे। मोटरमॅननी जर आधी संपाचा इशारा दिला असता तर अनेकांनी कामावर जाणं टाळून घरीच बसणं पसंत केलं असतं। मात्र प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी मोटरमॅननी ऐन गर्दीची वेळ निवडून संप केला। 2 वर्षांपूर्वीही मोटरमॅननी याच प्रकारे मुंबईकरांना वेठीस धरलं होतं। तेव्हाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती। निदान आता तरी त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय। झी 24 ताससाठी दीपक भातुसे, मुंबई।